नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी पाहून तुमच्या तोंडाला ना 100% पाणी सुटणार आहे. तर काय करायचं, इथं 3 आहे ना मिडियमपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचे बटाटे मी साल काढून घेतलेले आहेत. आणि आता त्यांना काय करायचं आपल्याला ना, हे बघा, हा जो भाग असतो ना किसणीचा, थोडासा जाडसर मोठासा, त्याने आपल्याला बटाटे आहे ना हे किसून घ्यायचे. ठीक आहे. तर बघा, अशा रीतीने त्याचा किस आपल्याला करायचा, एका भांड्यात काढून घ्यायचा आणि त्याच्यातलं पाणी वगैरे काही काढायची गरज नाही बरं का. पाणी आहे ना आपल्याला लागणार आहे बटाट्यातलं. आता त्याच्यामध्ये आपल्याला 2 लहान आकाराचे कांदे असे लांबसर पातळ कापलेले टाकून घ्यायचे. 3 हिरव्या मिरच्या, तुमच्या आवडीनुसार तिखट टाका. कोथिंबीर आहे, कोथिंबीर जास्त टाकायची थोडी. इथे 2 चमचे आंबट दही आपल्याला टाकायचं आहे. आंबट दहीच टाका बरं का, नॉर्मल किंवा चक्का दही नका टाकू. आंबट दह्यानं मस्त फ्लेवर लागतो त्याचा. थोडंसं मीठ चवीपुरतं. आता आपल्याला त्याच्यात अर्धी वाटी मैदा टाकायचा आहे. फक्त एकाच वेळेस खूप सारा टाकू नका, थोडा थोडा टाका. हे सगळं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा थोडा मैदा टाकून याला ॲडजस्ट करायचं बरं का. एकाच वेळेस खूप सारा नका टाकून, तर फक्त मैदाच लागेल खायला. तुम्ही याच्याऐवजी मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकता. आता अर्धी वाटी म्हणजे जवळपास आपले 5 ते 6 जे चमचे असतात ना नॉर्मल, ते चमचे बरं काही. तर टेक्स्चर आता ॲडजस्ट झालेलं आहे व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचं, एक पॅन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ना तेल घ्यायचं आहे. तेल थोडं जास्त ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि एक थोडासा मोठा असा गोळा घ्यायचा आहे. 2 चमचे घ्या आणि त्याला असा चमच्याच्या सहाय्यानेच ना त्याला पसरून घ्यायचं आहे. याचा शेप गोल नसलं ना तरी काही टेन्शन घेऊ नका बरं का. आता मीडियम टेम्परेचरवर याला आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे, की जवळपास 4 ते 4.5 मिनिटं. तर बघा, दोन्ही बाजूने याला मी 4 ते 4.5 मिनिटं अलटून पलटून फ्राय करून घेतलं आहे मीडियम टेम्परेचरवर. याला तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता बरं का, कमी तेलामध्ये. पण डीप फ्राय केल्यानं काय होतं की जरा कुरकुरीत मस्त लागतात खायला. आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, याला पोटॅटो हॅश ब्राऊन म्हणतात किंवा याला पोटॅटो पॅनकेकसुद्धा म्हणू शकतो आपण. मस्त आतून सॉफ्ट, बाहेरून एकदम क्रंची कुरकुरीत. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. आवाज ऐका किती कुरकुरीत आहे. एक नंबर, इतके सॉफ्ट आहे बघा. आणि 4-4.5 मिनटं हे किसलेले बटाटे असल्यामुळं ना शिजायला काही प्रॉब्लेम नाही, कच्चे अजिबात लागत नाही. नक्की ट्राय करा मित्रांनो, एक नंबर लागते. याला कुठल्याही चटणीसोबत किंवा केचपसोबत याला तुम्ही खाऊ शकता.